रिधिमा एका मॉलमध्ये आपल्यासाठी लेहंगे निवडत होती आणि लग्नाची उर्वरित खरेदीही करत होती. खरेदी करून ती आपल्या मैत्रिणींसोबत बाहेर येते. सर्व सामान गाडीत ठेवून गाडीत बसतेच आहे की तेव्हाच अचानक तिचा फोन वाजू लागतो. फोन उचलण्यासाठी ती थोडी साईडला जाते. फोनवर बोलता बोलता ती एका पार्कच्या दिशेने जाते. ती आपल्या परदेशी मित्रांशी बोलत होती. हो हो, परवा लग्न आहे आणि तुम्हा सगळ्यांनी नक्की यायचं आहे. मी तुमची वाट पाहीन. कोणताही बहाणा चालणार नाही. जर तुम्ही माझ्या लग्नाला आला नाहीत तर मीही तुमच्या लग्नाला येणार नाही. फोनवर दुसऱ्या बाजूने काही ऐकून रिधिमा मोठ्याने हसू लागते. तुम्ही सगळे पण ना. एवढ्यात अचानक तिचे लक्ष एका ओळखीच्या चेहऱ्याकडे जाते. आर्यन गार्डनमधील एका बेंचवर बसलेला होता आणि त्याच्या शेजारी जिया बसली होती. आर्यन तिच्या हाताने तिला आईस्क्रीम खाऊ घालत होता आणि ती शांतपणे आईस्क्रीम खात होती. आर्यनला गार्डनमध्ये दुसऱ्या मुलीबरोबर पाहून रिधिमा स्तब्ध होते. ती फोन कट करते आणि हळूहळू आर्यनच्या दिशेने चालू लागते. आर्यन जियाची खूप काळजी घेत होता. तिच्या हाताने तिला खाऊ घालत होता. हे पाहून कुणीही म्हणेल की ते दोघं एक कपल आहेत. हे सगळं पाहून रिधिमाच्या हृदयाचे ठोके जोरात वाढतात आणि तिला अचानक खूप घुसमटल्यासारखं वाटू लागतं. ती त्यांच्या थोडी जवळ जाऊन त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देते. तेव्हा तिला आर्यनच्या तोंडून हे शब्द ऐकू येतात. आय लव्ह यू सो मच. हे ऐकताच रिधिमाच्या डोळ्यांचे आकार आश्चर्याने मोठे होतात आणि तिच्या हातातून मोबाईल गळून खाली पडतो. रिधिमा कधीही कल्पना करू शकत नव्हती की आर्यन दुसऱ्या कोणाला आय लव्ह यू म्हणेल. आर्यन जियासोबत निघण्यासाठी जसा वळतो तसं त्याच्या नजरेसमोर स्तब्ध उभी असलेली रिधिमा दिसते. तिला पाहून तोही काही क्षणांसाठी आश्चर्यचकित होतो. रिधिमा, तू इथे? रिधिमा अजूनही धक्क्यातून बाहेर आलेली नसते. तिला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की ती नक्की काय पाहत आहे. ती आर्यनच्या दिशेने काही पावलं पुढे टाकते. आर्यनने जियाचा हात घट्ट धरलेला असतो. हे पाहून रिधिमाच्या काळजावर जणू कुऱ्हाड चालते. ती आर्यनकडे पाहत जियाकडे बोट दाखवत थरथरत्या आवाजात विचारते, ही ही कोण आहे? आर्यन समजतो की रिधिमासमोर सगळं सत्य उघड झालं आहे. तो खोल श्वास घेत म्हणतो, रिधिमा, शांतपणे ऐक. माझं बोलणं पूर्ण ऐक. रिधिमाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात. ती रागाने किंचाळते. मी विचारलं, ही कोण आहे आर्यन? आणि तू तिला आय लव्ह यू का म्हणालास? आर्यन जियाकडे पाहतो, जी अजूनही शांत बसलेली असते. तिच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नसतो. मग तो रिधिमाकडे पाहत म्हणतो, तू बरोबर केलंस रिधिमा. हे तुला आधीच कळायचं होतं. ही जिया आहे आणि आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. हे ऐकून रिधिमाच्या डोळ्यात अजून मोठे अश्रू उभे राहतात. प्रेम? तू हिच्यावर प्रेम करतोस? आर्यन, पण तू तर माझ्यावर प्रेम करत होतास ना? हे ऐकून आर्यन डोळे वळवतो आणि थोडा चिडलेल्या आवाजात म्हणतो, कम ऑन रिधिमा, तुला तसंच वाटत होतं. हे सगळं फक्त तुझं आकलन होतं, त्यापेक्षा काहीच नाही. मी तुला कधीही प्रेम केलं असं सांगितलं नाही. आपल्या घरच्यांनी जबरदस्ती आपलं लग्न ठरवलं, पण मला हे लग्न करायचंच नव्हतं. मी डॅडला खूप समजावलं, पण त्यांनी माझं ऐकलंच नाही. आता तरी तुला स्वतःच कळलं. रिधिमाला तिच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. आर्यन पुढे बोलतो, पाहिलंस ना, हेच सत्य आहे. मी दुसऱ्या कुणावर प्रेम करतो, त्यामुळे तुझ्याशी लग्न करू शकत नाही. तुला वाटत असेल तर तू हे लग्न नाकारू शकतेस. तसंही मला या लग्नात अजिबात रस नाही. रिधिमाचं हृदय पूर्णपणे तुटून गेलं होतं. तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते, पण तिच्या डोळ्यात फक्त दुःख नव्हतं, तर त्यात राग, जिद्द आणि वेडसरपणा देखील होता. ती आर्यनच्या जवळ येत म्हणाली, आर्यन, हे तू काय बोलतो आहेस? तुला माहीत आहे मी तुझ्यावर किती प्रेम करते. तू कसं कोणीतरी दुसऱ्याच्या प्रेमात पडू शकतोस आणि तिच्यासाठी माझ्यासोबतचं लग्न कसं नाकारू शकतोस? रिधिमाला थोडं मागे सारत आर्यन म्हणाला, आणि प्लीज रिधिमा, उगाच सीन क्रिएट करू नकोस. आता तुला सगळं सत्य कळलंच आहे. हेही कळलंय की मी जियाला प्रेम करतो आणि तुझ्याशी लग्न करणे ही फक्त माझी मजबुरी होती, त्याहून काही नाही. आता जेव्हा तुला सत्य कळलं आहे तर या लग्नाला नकार दे. रिधिमा आता रागाने जियाकडे पाहते, जी तिथे शांत उभी होती. तिच्या आसपास एवढं सगळं घडत होतं, पण तिला जणू काहीच फरक पडत नव्हता. जणू काही तिला याचं भानच नव्हतं. रिधिमा संतापाने जियाचा गळा धरते आणि म्हणते, हे सगळं हिच्यामुळे झालंय. मी हिला ठार मारीन. तू माझ्याशिवाय कोणावरही प्रेम करू शकत नाहीस. मी हिला जिवंत सोडणार नाही. रिधिमा जियाचा गळा दाबू लागते, पण जियाच्या चेहऱ्यावर अजूनही कोणतेही भाव नव्हते. ती तशीच शांत उभी होती. आर्यनने रिधिमाची ही कृती पाहून चिडून तिला बाजूला ढकलले आणि ती 4 पावलं मागे जाऊन खाली पडली. आर्यन संतापाने म्हणाला, बस झालं रिधिमा. एकदा सांगितलेली गोष्ट तुला समजत नाही का? तू या लग्नाला नकार दे, कारण मी तुझ्याशी लग्न करू इच्छित नाही. मी जियावर प्रेम करतो आणि हेच सत्य आहे. जितकं लवकर हे स्वीकारशील तितकं तुझ्यासाठी चांगलं असेल. इतकं बोलून आर्यन जियाला घेऊन तिथून निघून जातं. रिधिमाच्या डोळ्यात अश्रू आणि राग दोन्ही होते. ती दोघांना जाताना पाहत जोरात म्हणते, तू माझा आहेस आर्यन, फक्त माझा. तू माझ्यासोबत असं करू शकत नाहीस. मी तुला कोणाचं होऊ देणार नाही, कधीच नाही. एका मोठ्या हॉटेलमधील VIP रूममध्ये संकेत लुथरा एका प्रसिद्ध उद्योगपतीसोबत बसला होता. समोरच्या टेबलावर अनेक प्रकारच्या मद्याच्या बाटल्या होत्या आणि दोघांमध्ये बिझनेस संबंधी महत्त्वपूर्ण चर्चा सुरू होती. मीटिंग संपल्यानंतर त्या उद्योगपतीने विचारले, तर मग ही डील फायनल समजू का मिस्टर लुथरा?
संकेतने हलकंसं हसत मान डोलावली आणि म्हणाला, डन. तुमचं प्रेझेंटेशन खरोखर प्रभावी होती मिस्टर अरोरा. आपण संपूर्ण क्षमतेने यावर काम केलं तर हे दोघांसाठी खूप फायद्याचं ठरेल. मिस्टर अरोरा हसत म्हणाले, मग आपल्या भागीदारीसाठी एक टॉस्ट होऊन जाऊ द्या. ते एक पेग बनवून संकेतच्या हातात देतात. संकेत पेग उचलतो आणि चिअर्स म्हणत प्यायला सुरुवात करतो. तेव्हाच तिथे 3 अतिशय मोहक आणि सुंदर तरुणी येतात. त्या संकेतच्या सोफ्यावर येऊन बसतात आणि त्याला सिडक्टिव्हली स्पर्श करत पेग बनवून देऊ लागतात. मिस्टर अरोरा हसून म्हणतात, तुमच्या नवीन व्यवसाय मित्राकडून एक छोटंसं गिफ्ट. ऐकलंय तुम्हाला मोहक कळांची खूप आवड आहे. त्या मुली अतिशय सुंदर आणि आकर्षक होत्या. त्यांच्या कपड्यांमुळे त्या अधिकच मोहक दिसत होत्या. संकेतच्या चेहऱ्यावर एक तिरपी स्मितरेषा उमटली. थँक्यू मिस्टर अरोरा. नंतर मिस्टर अरोरा तिथून निघून जातात आणि संकेत त्या मुलींसोबत व्यस्त होतो. काही तासांनंतर संकेत एका मोठ्या बेडवर त्या 3 मुलींसोबत झोपलेला असतो. खोलीत सगळीकडे अस्ताव्यस्त कपडे पडलेले असतात, जे सांगत होते की काही वेळापूर्वी तिथे बरीच गडबड झाली होती. संकेत बिछाण्यावरून उठतो. त्याने फक्त पॅन्ट घातलेली असते, शर्ट नव्हता. तो खिडकीजवळ जाऊन सिगारेट काढतो आणि लायटरने पेटवतो. शांत चेहऱ्याने तो बाहेर पाहत सिगारेटचे झुरके घेतो. काही सेकंद तो असाच बाहेर पाहत असतो. तेव्हाच अचानक त्याचा फोन वाजतो. फोन टेबलवर ठेवलेला असतो. संकेत खोल श्वास घेत टेबलजवळ जातो आणि फोन उचलतो. स्क्रीनवर आकाशचा कॉल दिसतो. संकेत फोन उचलतो. हॅलो. संकेत बेसावत अवस्थेत धावतच हॉस्पिटलमध्ये पोहोचतो. त्याच्या चेहऱ्यावर घाम दिसत होता, जो सांगत होता की तो किती तणावात आहे. तो पळत एका वाटच्या बाहेर पोहोचतो, जिथे त्याचं संपूर्ण कुटुंब जमलेलं असतं. तिथे राजेंद्र, आजी, आकाश आणि संकेतचे सगळे मित्र उपस्थित असतात. बरखा, सुनैना, अद्विक आणि ऋतिक. संकेत तिथे पोहोचताच विचारतो, रिधिमा कुठे आहे? आकाश चिंतेच्या स्वरात उत्तर देतो, डॉक्टर तिच्यावर उपचार करत आहेत. सगळ्यांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. संकेतच्या चेहऱ्यावर काळजी आणि संताप स्पष्ट दिसत होता. तो खोल आवाजात विचारतो, रिधिमाने हे सगळं का केलं? राजेंद्र आपले डोके धरून खुर्चीवर बसतो. आकाश त्याला सावरत संकेतला म्हणतो, आम्हाला काहीच माहिती नाही. या सगळ्यामागे काय कारण होतं आणि रिधिमाने हा निर्णय का घेतला हे तर आता फक्त रिधिमा सांगू शकते. संकेतला काहीच कळत नव्हतं. काही वेळापूर्वीपर्यंत रिधिमा चिमण्यासारखी चिवचिवत होती, कारण तिचं लग्न ठरलं होतं आणि ती लग्नाच्या खरेदीमध्ये व्यस्त होती. मग अचानक असं काय झालं की तिनं स्वतःच्या हाताच्या नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला? आकाशने संकेतला सांगितलं, रिधिमा लग्नाच्या पोशाखाच्या खरेदीसाठी गेली होती. ती अचानक खूप संतापलेली घरी आली आणि सरळ आपल्या खोलीत जाऊन दार बंद करून घेतलं. आम्ही खूप प्रयत्न करून दरवाजा उघडला आणि आत पाहिलं तर रिधिमाने आपल्या हाताची नस कापली होती. तिच्या शरीरातून खूप रक्त वाहून गेलं होतं. हे सांगताना आकाशच्या डोळ्यातही अश्रू आले. संकेतला समजलं की नक्कीच काहीतरी गंभीर घडलं असणार, कारण रिधिमा कधीही आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलणार नाही. काही वेळानंतर डॉक्टर बाहेर आले. तेव्हा संकेत धावतच त्यांच्याकडे गेला आणि गंभीर आवाजात विचारलं, डॉक्टर, माझी बहीण कशी आहे? डॉक्टरने संकेत लुथराकडे पाहत उत्तर दिलं, ती आता धोक्याबाहेर आहे. खूप रक्त गळालं होतं, पण परिस्थिती नियंत्रणात आहे. तुम्ही तिची भेट घेऊ शकता. सर्वजण आत गेले. रिधिमाला शुद्ध आली होती. तिला आपल्या संपूर्ण कुटुंबाला समोर पाहून डोळ्यात पाणी आलं. संकेत तिच्याजवळ जाऊन गंभीर आवाजात म्हणाला, माझ्या बहिणीला अशी कोणती मजबुरी आली की तिला आत्महत्या करण्याचा विचार करावा लागला? मला सांग, मी त्या कारणालाच संपवून टाकेन. रिधिमा रडत संकेतला मिठी मारते आणि म्हणते, भाऊ, मला का वाचवलंस? मला मरायचं होतं. मला आता जगायचं नाही. रिधिमाच्या बोलण्याने सर्वजण हादरून जातात. संकेत सगळ्यांना काही वेळ खोलीबाहेर जाण्याचा इशारा करतो, कारण त्याला रिधिमाशी एकट्याने बोलायचं असतं. सर्वजण बाहेर जातात, कारण त्यांना माहीत असतं की रिधिमा फक्त संकेतलाच आपल्या मनातलं सर्व काही सांगू शकते. संकेत आणि रिधिमामध्ये कोणताही गुपित विषय नव्हता. सर्वजण बाहेर गेल्यावर संकेत तिला विचारतो, रिधिमा, आता मला खरं खरं सांग, तू आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला? शेवटी इतकं मोठं पाऊल उचलण्यामागे काहीतरी मोठं कारण असणार. कोणी तुला एवढं मजबूर केलं? रिधिमा रडत संकेतला मिठी मारून म्हणते, भाऊ, माझं सगळं लुटलं गेलं. मी उद्ध्वस्त झाले. संकेतला तिच्या बोलण्याचा अर्थ समजला नाही, पण तिला घट्ट मिठी मारत म्हणाला, सांग ना, काय झालं? कोणी केलं हे सगळं? कोणाची हिंमत झाली जी माझ्या बहिणीला यात टाकलं? बाहेर राजेंद्र तणावाने इथे तिथे फिरत होता. आकाश त्याला समजावत म्हणाला, डॅड, कृपया शांत व्हा. राजेंद्र थोडा संतापून आणि काळजीच्या स्वरात म्हणाला, मी कसा शांत बसू? माझ्या मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. शेवटी अशी काय मजबुरी होती? आजी शांत स्वरात म्हणाली, हे तर फक्त रिधिमाच सांगू शकते. संकेत आत तिच्याजवळ आहे. ती कुणालाही सांगो ना सांगो, पण संकेतला नक्कीच सांगेल की तिच्यासोबत नेमकं काय झालं. आकाश बरखा आणि सुनैनाच्या जवळ जातो आणि विचारतो, तुम्ही दोघी रिधिमासोबत खरेदीसाठी गेल्या होत्या ना? तिथे असं काय झालं? बरखा थोडी घाबरत उत्तर देते, आकाश भाई, आम्हाला काहीच माहिती नाही. आम्ही गाडीत तिची वाट पाहत होतो आणि ती अचानक कुठल्या तरी फोनसाठी थोडं बाजूला गेली होती. जेव्हा ती परत आली तेव्हा ती खूप रडत होती. आम्ही विचारलं, पण तिने काही सांगितलं नाही.
गाडी इतक्या वेगाने चालवत होती की तिला खूप राग आलेला होता. हे ऐकून आकाश विचारात पडला. नेमकं काय घडलं होतं? त्याचवेळी आर्यनचे आई वडील धनंजय आणि मीनाक्षी घाईघाईने हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. धनंजय थोड्या घाबरलेल्या आवाजात राजेंद्रला विचारतो, हे सगळं काय चाललंय राजेंद्र? आम्ही ऐकलं की रिधिमाने आत्महत्येचा प्रयत्न केला. पण का? मीनाक्षी काळजीच्या स्वरात म्हणाली. सगळं ठीक आहे ना भाऊसाहेब? राजेंद्र खोल श्वास घेत शांत बसला. आकाश धनंजयकडे बघून म्हणाला, याचं उत्तर फक्त रिधिमा सांगू शकते. संकेत तिच्यासोबत आत आहे, ती त्याला नक्कीच सांगेल. सर्वजण खूप तणावाखाली होते. कोणीच काही समजू शकत नव्हतं की अचानक हे कसं घडलं आणि का घडलं. आकाश धनंजयला विचारतो, काका आर्यनचा फोन लागत नाहीये, तो कुठे आहे? त्याला किमान आता तरी इथे असायला हवं होतं ना रिधिमासोबत. धनंजय थोडा अस्वस्थ होतो. कदाचित त्याला ठाऊक होतं की आर्यन कुठे आहे आणि फोन का उचलत नाहीये. तो आकाशला म्हणतो, बेटा कदाचित तो कुठल्या तरी कामात व्यस्त असेल, त्याला रिधिमाबद्दल अजून कळालं नसेल. तू काळजी करू नकोस, मी त्याला फोन करतो. धनंजय बाजूला जाऊन फोन लावतो. काही वेळाने फोन उचलला जातो. धनंजय रागातच विचारतो, कुठे आहेस तू आणि फोन का उचलत नाहीस? तुला माहीत आहे का इथे काय झालं आहे? समोरून आर्यनची थोडी चिडलेली आवाज येते. तुम्हाला चांगलंच माहिती आहे की मी कुठे आहे आणि का कोणाचाही फोन उचलत नाही. हे ऐकून धनंजय रागाने आपल्या मुठी घट्ट आवडतो. तू जिथे कुठे असशील ताबडतोब सिटी हॉस्पिटलला ये. तुला कल्पना आहे का इथे काय झालंय? रिधिमाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. तिने तिच्या हाताची नस कापली आहे. सत्य सांग आर्यन, या सगळ्यामागे तुझा हात नाही ना? हे ऐकून आर्यन डोळे फिरवत म्हणतो, कम ऑन डॅड, माझा नाही. या सगळ्याच्या मुळाशी पूर्णपणे मीच आहे. रिधिमाला माझ्या आणि जियाच्याबद्दल कळून गेलंय. तिने मला जियासोबत पाहिलं होतं. मी तिला स्पष्ट सांगितलं की मी तिच्यावर प्रेम करत नाही, मला जियावर प्रेम आहे. तिची जर इच्छा असेल तर ती हे लग्न मोडू शकते. आर्यनच्या बोलण्यावर धनंजय अवाक होतो. तुला कल्पना आहे का तू काय केलंय? जर लुथरा कुटुंबाला हे कळालं तर संकेत लुथराला कळालं तर तुला ठाऊक आहे का तुझे काय हाल होतील? आर्यन वैतागत म्हणतो, आय डोंट केअर डॅड. असं म्हणून तो फोन कट करतो. धनंजय संतापाने भिंतीवर जोरात मुक्का मारतो. माहीत नाही कोणत्या वाईट घडीत हा मूर्ख जन्माला घातला आम्ही. स्वतःच मरतोय आणि आम्हाला पण मरायला लावणार. दुसऱ्या बाजूला संकेत स्तब्ध होऊन आपल्या बहिणीकडे पाहत होता. रिधिमा त्याच्यासमोर रडत होती. संकेत तिला विचारतो, आर्यन दुसऱ्या कुणावर प्रेम करतो आणि त्याने तुझ्याशी लग्न करण्यास नकार दिला? रिधिमा रडत रडत मान हलवते. मला काहीही माहिती नाही भैया. जर आर्यन माझं झाला नाही तर मी माझं आयुष्य संपवेन. हे ऐकून संकेतच्या चेहऱ्यावरचे हावभाव काळसळ होतात. तुला जगातील सर्व आनंद देण्याचं वचन दिलं होतं मी. जर तुझ्या आनंदासाठी आर्यन हवाच असेल तर त्याला आवडो ना आवडो, तुझं लग्न त्याच्याशीच होईल. हे तुझ्या भावाचं वचन आहे. इकडे एका उंच डोंगरावर काही गाड्या पोहोचतात. त्या थांबतात आणि त्यांचे दरवाजे उघडतात. एका गाडीतून संकेत उतरतो. त्याच्या चेहऱ्यावर खूप गडद भाव असतात. तर दुसऱ्या गाडीतून आर्यन उतरतो. संकेतने आर्यनला मुद्दाम या ठिकाणी त्वरित भेटायला बोलावलं होतं. आर्यन आणि संकेत एकमेकांच्या जवळ येतात. दोघांनीही बिझनेस सूट घातला होता. डोळ्यांवर गॉगल होते आणि दोघंही खूप हँडसम दिसत होते. पण त्यांचे हावभाव खूप कठोर होते. आर्यन संकेतला विचारतो, तू मला इथे का बोलावलं? संकेत डोंगराच्या टोकाकडे जातो, जिथून एक खोल दरी खाली होती. आर्यन त्याच्या जवळ जातो आणि थोड्या अंतरावर उभा राहतो. मी विचारलं, मला इथे का बोलावलं? अशी कोणती महत्त्वाची गोष्ट आहे जी फोनवर नाही सांगू शकत? आणि तुला भेटणं इतकं का गरजेचं होतं? तुला कल्पना आहे का की मी किती महत्त्वाचं काम सोडून आलोय? संकेत म्हणतो, माझ्या बहिणीच्या आयुष्यापेक्षा अधिक महत्त्वाचं काय असू शकतं? आर्यन समजून जातो की संकेत कुठल्या विषयावर बोलायला आला आहे. तोही दरीकडे पाहत हात खिशात घालतो आणि शांत आवाजात म्हणतो, तर तुझ्या बहिणीने तुला सर्व काही सांगितलं. बरं झालं. खरं तर हे फार दिवस लपवून ठेवण्यात काहीच अर्थ नव्हता. संकेतच्या डोळ्यात राग दिसू लागतो. तो आर्यनला विचारतो, तुला चांगलंच माहीत आहे ती लहानपणापासून तुझ्यावर किती प्रेम करते. लग्नाच्या काही दिवस आधी तिला तुझ्या अफेअरबद्दल कळणं आणि त्यातून तिने आत्महत्येचा प्रयत्न करणं, या सगळ्याला जबाबदार कोण? आर्यन डोळे फिरवत म्हणतो, कमॉन संकेत, रिधिमाने खूपच बालिशपणा केला आहे. हे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करून ती नक्की काय सिद्ध करू इच्छिते? ती पहिली मुलगी नाही जिचं प्रेमात मन तुटलं आहे. रोज हजारो हृदये तुटतात, पण प्रत्येकजण आत्महत्या करत नाही ना. मी तिला स्पष्टपणे सांगितलं होतं की मी तिच्यावर प्रेम करत नाही. मी कोणत्या तरी दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करतो. आता त्यानंतर तिने बालिशपणा केला, त्याला मी काय करू शकतो? संकेत आपल्या मुठी आवडतो, कारण त्याला आर्यनच्या बोलण्याचा राग येत होता. संकेत आर्यनकडे बघत म्हणतो, ती तुझ्यावर खूप प्रेम करते, इतकं की तुझ्यासाठी आपलं जीवन देण्यास तयार आहे. तुला तिच्याशीच लग्न करावं लागेल. संकेतचं बोलणं ऐकून आर्यनच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात. त्याचे हावभाव गंभीर होतात. तो संकेतकडे बघून म्हणतो, आणि जर मी हे नाही केलं तर? संकेत आर्यनच्या जवळ जातो आणि अतिशय थंड आवाजात म्हणतो, मग मिस्टर आर्यन मिश्रा, परिणाम भोगण्यासाठी तयार राहा.
जर तू माझ्या बहिणीशी लग्न केलं नाहीस तर मी तुला आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करून रस्त्यावर आणेन. आता आर्यनलाही खूप राग येतो. तो आश्चर्यचकित होत विचारतो, हे तू काय बकवास करतो आहेस संकेत? मी तुझा बेस्ट फ्रेंड आहे. संकेतही संतापून उत्तर देतो, आणि रिधिमा माझी बहीण आहे. ती फक्त माझी बहीण नाही, माझं संपूर्ण आयुष्य आहे. तिच्या पुढे माझ्यासाठी दुसरं कोणीही महत्त्वाचं नाही. मी तिला वचन दिलं आहे की तिला जे पाहिजे ते मिळेल. सध्या तिला तू हवा आहेस. जर तू तिच्याशी लग्न केलं नाहीस तर तुला संकेत लुथराच्या संतापाचा सामना करावा लागेल. आर्यन आश्चर्यचकित होऊन म्हणतो, हे तू चुकीचं करत आहेस संकेत. जर तू जबरदस्तीने आमचं लग्न लावलं तरी मी रिधिमावर कधीच प्रेम करू शकणार नाही. मी कोणत्या तरी दुसऱ्या मुलीवर प्रेम करतो. संकेत आर्यनच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो, परवा लग्नाची तारीख ठरली होती ना? परवाच लग्न होईल. जर परवा लग्न झालं नाही तर त्याच्या दुसऱ्या दिवशी तुझ्या कंपनीचं दिवाळं निघेल. तुझं घर, व्यवसाय, संपत्ती सगळं उद्ध्वस्त होईल, आणि त्याची मी खात्री देतो. आर्यनला माहीत होतं की संकेत हे सगळं सहज करू शकतो, कारण तो आर्यनपेक्षा खूप मोठा उद्योगपती होता आणि त्याच्याकडे इतकी ताकद होती की तो आर्यनसारख्या व्यावसायिकाला क्षणात उंच शिखरावर नेऊ शकतो किंवा जमीनदोस्त करू शकतो. म्हणूनच तर आर्यनचे वडील लुथरा कुटुंबाशी संबंध जोडण्यासाठी इतके उतावळे झाले होते, जेणेकरून तेही यशाच्या शिखरावर पोहोचू शकतील. पण आर्यनला याचा काहीच फरक पडत नव्हता. त्याला त्याच्या व्यवसायाची काळजी होती, पण त्याच्या भावनांचा त्याच्यावर काही परिणाम नव्हता. संकेत परत आपल्या गाडीजवळ जातो आणि दरवाजा उघडतो तेव्हा आर्यन ओरडतो, ठीक आहे, मी तुझ्या बहिणीशी लग्न करीन. आर्यनच्या बोलण्यावर संकेत क्षणभर थांबतो. आर्यन पुढे बोलतो, मी रिधिमाशी लग्न करीन, पण लग्न झाल्यावरही मी जियाला सोडणार नाही. मी तिला कधीच सोडणार नाही. जर तुझी बहीण याला सामंजस्याने स्वीकारायला तयार असेल तर मी लग्न करायला तयार आहे. आर्यनचं बोलणं ऐकून संकेत गाडीत बसतो आणि तिथून निघून जातो. आर्यन संतापून आपल्या केसांतून हात फिरवतो आणि गाडीच्या टायरवर जोरात लाथ मारतो. गाडीमध्ये संकेतच्या चेहऱ्यावर एक धूर्त हास्य असतं. तो मनात विचार करतो, माझी बहीण सामंजस्याने राहणार नाही मूर्खा. जर तिला तू हवा आहेस तर तिला पूर्णपणे तूच मिळशील. मी तुमच्यामध्ये कोणालाही येऊ देणार नाही. संकेत आपला फोन उचलतो आणि कोणाला तरी कॉल करतो. आर्यन मिश्राची ती सिक्रेट गर्लफ्रेंड कोण आहे ते शोधा. मला लवकरात लवकर तिची माहिती हवी आहे. संकेत कॉल कट करतो आणि फोन बाजूच्या सीटवर टाकतो. त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट होतं की त्याच्या मनात काहीतरी खूप मोठं आणि शैतानी सुरू होतं. लग्नाचा दिवस. शेवटी तो दिवस येतो. संपूर्ण लुथरा मेन्शन अत्यंत भव्य पद्धतीने सजवले जाते, कारण आज संकेत लुथराच्या सर्वात लाडक्या बहिणीचं, रिधिमाचं लग्न होतं. रिधिमा तिच्या खोलीत तयार होत असते. तिने एक सुंदरसा लेहंगा घातला असतो, ज्यावर सोनं आणि हिऱ्याचं काम केलेलं असतं. त्या लेहंग्याची किंमत कोट्यावधींमध्ये होती. रिधिमा खूपच सुंदर दिसत होती, इतकी की तिला सजवणाऱ्या देशातील सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टिस्टसुद्धा तिच्या सौंदर्याचं कौतुक करत होत्या. विशेषतः तिच्या लेहंग्याचं, जो अतिशय आलिशान होता. तिच्या मैत्रिणी तिच्या बाजूला बसल्या होत्या. रिधिमा तिच्या फोनमध्ये काहीतरी पाहत होती, पण कदाचित तिला जे शोधायचं होतं ते मिळत नव्हतं. त्यामुळे ती थोडी अस्वस्थ दिसत होती. संकेत भाऊ सकाळपासून ऑनलाईन का आले नाहीत? ते माझा फोनही उचलत नाही आहेत. रिधिमा बरखाकडे बघत विचारते. बरखा, संकेत भाऊंना कुठं पाहिलंस का? बरखा डोकं हलवत म्हणते, नाही ग, मी सकाळपासून त्यांना पाहिलं नाही. माहीत नाही ते कुठे गेले. आज इतका महत्त्वाचा दिवस आहे आणि तेच गायब आहेत. रिधिमाला काहीच समजत नव्हतं की अचानक संकेत कुठे गेले. खाली सर्व पाहुणे जवळपास आले होते. राजेंद्र आकाशजवळ जातो, जो पाहुण्यांना स्वागत करत असतो, आणि विचारतो, आकाश, संकेत कुठे आहे? तुला तो कुठे दिसला का? लग्नाचा दिवस आहे, इतके काम आहेत, आणि तो महाराज कुठेच दिसत नाहीत. आकाशने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, मला माहीत नाही बाबा, तो माझा फोनच उचलत नाहीये. कुठे अचानक निघून गेला कळत नाही. त्याला चांगलं माहीत आहे की लग्नाच्या घरात किती कामं असतात. पण तो आहे की... राजेंद्रने चिडून दात खात म्हणाला, हा मुलगा कधी सुधारायचा नाही. कुठेतरी फिरायला गेला असेल. किमान आजच्या दिवशी तरी थांबायचं ना. आज त्याच्या बहिणीचं लग्न आहे. वरात येऊ घातली आहे आणि तो कुठे गायब झालाय. काय करू या मुलाचं? आकाशने राजेंद्रच्या खांद्यावर हात ठेवत त्यांना शांत करत म्हटलं, बाबा, काळजी करू नका. तो कुठेतरी जवळच असेल. परत येईन. तुम्ही फक्त रिलॅक्स करा आणि लग्नाच्या तयारीत मदत करा. एक काम करा, तुम्ही पाहुण्यांची व्यवस्था बघा. मी वरात स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे का ते पाहतो. आकाश निघून जातो आणि राजेंद्र पाहुण्यांसोबत व्यस्त होतो. थोड्याच वेळात वरात पोहोचते आणि लग्नाच्या विधी सुरू होतात. आर्यनच्या चेहऱ्यावर मात्र फारसा आनंद नव्हता. त्याचे हावभाव खूपच थंड होते. त्याचे बाबा धनंजय त्याच्या बाजूने चालत हलक्या आवाजात कानाशी कुजबुजत म्हणाला, आज तुझं लग्न आहे आणि तोंड असा पाडून बसलाय जसं तुला बळीच्या वेदीवर घेऊन चाललोय. जरा हसता येत नाही का? सगळ्यांच्या नजरा तुझ्याकडे आहेत. आर्यन धनंजयकडे पाहत म्हणाला, मी लग्नाला होकार दिलाय ना, मग गप्प राहा आणि लग्न उरका. हे नाटक संपवा. हे लग्न माझ्या इच्छेने होत नाहीये. संकेतने धमकी देऊन मला जबरदस्ती लग्न करायला लावलंय. त्याला काय वाटतं? असं करून तो त्याच्या बहिणीचं आयुष्य आनंदी करतोय. मी जियाला प्रेम करतो आणि रिधिमा माझ्यासाठी काहीही नाही.
ती फक्त एक मजबुरी आहे. हे लग्न मी फक्त सक्तीने करतोय आणि हे तुम्ही कोणाला सांगू नका. त्यापलीकडे काहीही अपेक्षा ठेवू नका आणि जर जबरदस्ती केली तर मी लग्नही थांबवेन. मग संकेतने तुम्हाला रस्त्यावर आणलं किंवा सगळ्यांना जेलमध्ये टाकलं तरी मला फरक पडत नाही. धनंजयने खोल श्वास घेतला. त्याला माहीत होतं की त्याचा मुलगा किती हट्टी आणि जिद्दी आहे. त्याला समजावणं निरुपयोगी होतं. आर्यन मंडपात जाऊन बसतो. लग्नाच्या विधी सुरू होतात आणि काही वेळात नवरीला खाली आणण्यासाठी सांगितलं जातं. काही मिनिटांनी रिधिमा आपल्या मैत्रिणीसह हॉलमध्ये प्रवेश करते. संपूर्ण हॉल तिच्याकडेच पाहत होता. ती इतकी सुंदर दिसत होती की जणू एखादी अप्सरा स्वर्गातून पृथ्वीवर उतरली होती. हलकीशी स्मित हास्य करत रिधिमा आपल्या लाखोंच्या किमतीच्या लेहंग्याला सांभाळत खाली उतरते आणि मंडपाच्या दिशेने जाते. आजी राजेंद्रला म्हणतात, आपली मुलगी किती गोड दिसते, नाही का? राजेंद्र डोळ्यात थोडा भावुकपणा आणत म्हणाला, खरंच आई, मुली कधी मोठ्या होतात कळतच नाही. कालपर्यंत ह्या अंगणात खेळायची, घरभर गोंधळ घालायची. आज ती आपलं घर सोडून जात आहे. घर एकदम सुन्न होईल आता. हे ऐकून आजी म्हणतात, अरे मुली कुठे माहेरी थांबतात का? मी नाही का सोडलं माझं माहेर आणि तुझ्या वडिलांसोबत आले? तुझी बायकोही आली होती तुझ्यासोबत. आता तुझी मुलगी देखील जाईल. यात इतकं हळवं व्हायचं काय? रिधिमा हळूहळू चालत आर्यनच्या शेजारी येऊन बसते. आर्यन शांतपणे बसून होता आणि समोरच्या हवनकुंडाकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यांमध्ये आज स्पष्ट निराशा दिसत होती. त्याने एकदाही रिधिमाकडे पाहिलं नाही. हे पाहून रिधिमा थोडी दुखावली गेली, पण मनात विचार केला, तू मला जितकं दुर्लक्ष करशील तितकंच मी तुला माझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवेन. तुला माझ्या प्रेमात इतकं वेळ लावीन की तू माझ्याशिवाय दुसऱ्या कुणाकडे बघूही शकणार नाहीस. मी हे लग्न यशस्वी करूनच दाखवेन आणि तुझ्या हृदयात माझ्यासाठी प्रेम निर्माण करेन. रिधिमा आर्यनच्या शेजारी बसते. आर्यन मात्र आतून चिडलेला होता. त्याने आपली मुठी घट्ट दाबल्या होत्या पण गप्प बसला. त्याला स्वतःवर खूप राग येत होता. मनात तो म्हणत होता, आज खुश होऊन घे रिधिमा. तुझा भाऊ जबरदस्तीने हे लग्न घडवू शकतो, पण माझ्या हृदयात तुझ्यासाठी प्रेम जागवू शकत नाही. मी तुझ्यावर कधीच प्रेम करू शकत नाही, कारण माझं प्रेम फक्त जियासाठी आहे. तुला खूप शौक होता ना माझ्याशी लग्न करण्याचा? ठीक आहे, कर लग्न, पण मी कधीच तुझा नवरा म्हणून स्वीकार करणार नाही. लग्नानंतरही मी जियाला नाही सोडणार आणि तिच्यावर प्रेम करत राहीन. रिधिमा सभोवार नजर फिरवते. सगळ्यांच्या नजरा तिच्या आणि आर्यनकडे लागलेल्या होत्या. आकाशही मोठ्या प्रेमाने आपल्या बहिणीकडे पाहत होता. रिधिमा आज खूप सुंदर दिसत होती आणि ती आज घर सोडून जाणार या विचाराने आकाशही हळहळत होता. त्याने लहानपणापासून रिधिमाला लाडाने वाढवलं होतं. आज ती कोणाची तरी पत्नी होणार होती. हा एक विचित्र अनुभव होता. यात आनंदही होता आणि वेदनाही. रिधिमा सर्वांना दिसत होती पण संकेत तिला अजूनही दिसला नव्हता. रिधिमा आपल्या मनातच म्हणाली, पण संकेत भाऊ गेले कुठे? संपूर्ण दिवस झाला मी त्यांची एक झलकही पाहू शकले नाही. माझ्या लग्नापेक्षा त्यांच्यासाठी महत्त्वाचे असे काय असू शकते? ते माझ्या लग्नाला आणि मला सोडून कुठे जाऊ शकतात? संकेत भाऊ, तुम्ही कुठे आहात? लवकर या. तुमच्यामुळेच मी माझ्या आयुष्याचा हा सुंदर दिवस पाहू शकते. तुमच्यामुळेच हे शक्य झाले की माझे लग्न माझ्या प्रेमासोबत होत आहे. माझ्या आयुष्यातील या आनंदाच्या क्षणी तुम्ही माझ्यासोबत का नाही? कुठे गेला आहात? रिधिमा आकाशकडे इशारा करून विचारते की संकेत कुठे आहे. आकाशला माहिती होते की रिधिमाच्या नजरा या क्षणी सर्वात जास्त संकेतलाच शोधत होत्या, पण त्यालाही समजत नव्हते की शेवटी संकेत कुठे गेला. तो रिधिमाला इशारा करतो की तो फोन करून पाहतो. आकाश आपला फोन उचलतो आणि हॉलच्या बाहेर जातो. तो संकेतला अनेकदा कॉल करतो पण संकेत फोन उचलत नाही. देवा, हा संकेत माझा फोन का उचलत नाही? रिधिमाचे लग्न होत आहे आणि तो इथे नाही. शेवटी अशा महत्त्वाच्या प्रसंगी तो कुठे जाऊ शकतो? राजेंद्र आकाश जवळ येतो आणि विचारतो, आकाश, तुला संकेतचा काही शोध लागला का? सगळे पाहुणे सतत त्याच्याबद्दल विचारत आहेत. मी त्यांना बहाणे सांगून थकलो आहे. ज्याचे लग्न आहे त्याचा भाऊच उपस्थित नाही हे ऐकून लोक काय विचार करतील? आपण प्रतिष्ठित लोक आहोत आणि अशा गोष्टींमुळे आपल्या प्रतिष्ठेवर परिणाम होतो. आकाश पुन्हा फोन लावतो आणि म्हणतो, माहिती नाही बाबा, मी संकेतला खूप वेळा फोन केला पण तो कॉल घेत नाही आणि माझ्या मेसेजचाही काही प्रतिसाद नाही. मला असं वाटतं की कदाचित तो खूप महत्त्वाच्या कामात अडकलाय, कारण आपण दोघंही जाणतो की रिधिमापेक्षा त्याच्यासाठी काहीच महत्त्वाचं असू शकत नाही. जर तो इथे नाही तर काहीतरी खूप महत्त्वाचं असणार ज्यासाठी त्याला बाहेर थांबावं लागलं. माझी चिंता ही आहे की शेवटी ते महत्त्वाचं काय नेमकं आहे. आशा आहे की तो कुठल्या तरी कामातच अडकलाय, कुठल्या अडचणीत नाही. राजेंद्र चिडलेल्या आवाजात म्हणाला, कुठल्याही अडचणीत अडकलेला नसेल तो, मौज मजा करत असेल. आज त्याला घरी येऊ दे. जर लग्नाआधी तो घरी परत आला नाही तर मी त्याची चांगली शिस्त लावणार आहे. राजेंद्र रागाने निघून जातो आणि आकाश पुन्हा फोन लावतो. आकाश नाराज होऊन स्वतःच्या केसात बोटं फिरवत पुटपुटतो, फोन उचल संकेत, प्लीज फोन उचल. मला आशा आहे की तू कुठल्या अडचणीत सापडलेला नाहीस. संकेत फोन घेत नाही यामुळे आकाश खूप अस्वस्थ होतो. त्याला काहीच समजत नव्हतं की संकेत नक्की कुठे गेला असेल. तो मागे वळून निघणार असतो
तेव्हा अचानक आपल्या मागे उभ्या असलेल्या व्यक्तीकडे पाहून थोडा चकित होतो. त्याच्यासमोर निवेदिता उभी असते. तिला पाहून आकाश आश्चर्यचकित होतो आणि विचारतो, तुम्ही इथे काय करताय? निवेदिता त्याच्या जवळ येऊन म्हणते, मी तुम्हाला इथे उभं पाहिलं म्हणून बोलायला आले. तुम्ही खूप चिंताग्रस्त दिसत आहात. सगळं ठीक आहे ना? आकाश चेहऱ्यावर साधारण भाव आणत म्हणतो, हो सगळं ठीक आहे. तो निघणार असतो तेव्हाच निवेदिता त्याला थांबवते. आकाश. आकाश मागे वळून तिच्याकडे पाहतो. निवेदिता त्याच्या जवळ येऊन विचारते, मी सुंदर नाही का? निवेदिताचा प्रश्न ऐकून आकाश गोंधळून जातो. ती पुन्हा विचारते, बोला ना, मी सुंदर नाही का? आकाश घसा खाकरून म्हणतो, अशी काही गोष्ट नाही, तुम्ही सुंदर आहात. निवेदिता पुढचा प्रश्न विचारते, म्हणजे मी तुम्हाला आवडत नाही का? काय? हे ऐकून आकाश अजूनच गोंधळतो. ती त्याच्याजवळ येऊन म्हणते, उत्तर द्या, मी तुम्हाला आवडत नाही का? आकाश उत्तर देतो, हे कसले प्रश्न आहेत? तुम्हाला न आवडण्यासारखं काहीच नाही आहे. निवेदिता विचारते, मग तुम्ही माझ्याशी लग्न करण्यास का नकार दिला? माझे वडील प्रस्ताव घेऊन आले होते आणि तुम्ही विचारही न करता तो नाकारला. मी कारण जाणू शकते का? आकाश दीर्घ श्वास घेतो आणि म्हणतो, पहा निवेदिता, तुमच्यासोबत तर नाहीच, पण मी कोणाशीच लग्न करणार नाही. माझा विवाहावरचा विश्वास संपला आहे आणि तो पुन्हा येणार नाही. तुम्ही एक चांगली मुलगी आहात आणि दिसायलाही सुंदर आहात. तुमच्यासाठी जगात बरेच पर्याय असतील. त्या व्यक्तीशी लग्न करावं ज्याला विवाहावर विश्वास आहे. जेव्हा एखादा जीवनसाथी मिळतो तेव्हा आयुष्यात खूप मोठे अनुभव येतात. हे बोलताना आकाशला त्याच्या भूतकाळाबद्दल वाईट अनुभव आठवतात. निवेदिता म्हणते, प्रत्येकजण सारखा नसतो. तुमची पहिली पत्नी जशी होती त्यावरून असं कसं ठरवू शकता की मीही तशीच असेन? आकाश उत्तर देतो, पहा मिस निवेदिता, मी माझा निर्णय स्पष्टपणे सांगितला आहे. मी लग्न करणार नाही. माझ्या मागे वेळ वाया घालवू नका. क्षमा करा. आकाश तिथून निघून जातो आणि निवेदिता तशीच उभी राहते. अखेर लग्नाच्या सर्व विधी पूर्ण होतात आणि लग्न संपन्न होतं. पण अजूनही संकेत कुठे आहे याचा पत्ता लागत नाही. रिधिमा लग्न झाल्यानंतर घरच्या मोठ्यांचे आशीर्वाद घेते. ती आकाशला मिठी मारते आणि विचारते, संकेत भाऊ अजून आले नाहीत, ते कुठे आहेत? आकाश उत्तर देतो, माहिती नाही. मी खूप शोधायचा प्रयत्न केला पण काहीच कळत नाही. फोनही उचलत नाही तो. रिधिमा नाराज होते. तिच्या डोळ्यात अश्रू येतात. कुठे आहात संकेत भाऊ? माझं लग्न झालं आणि विदाई होत आहे, पण तुम्ही अजून माझ्यासोबत नाही. तेव्हाच तिला जाणवतं की एक कोमल हातीचे अश्रू पुसतोय. ती डोळे उघडून पाहते तर समोर हसरा देखणा चेहरा दिसतो. संकेत भाऊ. सर्वजण आश्चर्यचकित होतात. रिधिमा आनंदाने संकेतला मिठी मारते आणि तोही तिला आपल्या बाहुपाशात घेतो. पुढे काय होतं ते पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला कथा कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा.